भारतीय लष्कराच्या शौर्याची साक्ष देणारा 26 जुलै कारगिल विजय दिवस कोल्हापुरात जिल्हा सैनिक कार्यालय आणि प्रशासनाच्या वतीनं उत्साह, अभिमान आणि कृतज्ञतेच्या भावनेनं साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय। 1999 साली पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना भारतीय सेनेनं दाखवलेलं धैर्य आणि बलिदान या शौर्यगाथेला उजाळा देणारा 26वा कारगिल विजय दिवस कोल्हापूर जिल्ह्यात अभिमानानं साजरा झाला। जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारकावर आदरांजली अर्पण करून आणि शहीदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रमात कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी आणि वारसांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपल्या भाषणात शहीदांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जिल्ह्यातील सैनिकांबद्दल अभिमान असल्याचं सांगितलं। तसंच सैनिकांचे सर्व प्रश्न तत्परतेनं सोडवण्याचं आश्वासनही दिले। लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनी कारगिल विजय दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व उलगडत शौर्यगाथेची माहिती दिली आहे। कार्यक्रमात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देत वातावरण राष्ट्रप्रेमानं भारावून गेलं। शेवटी कल्याण संघटक प्रकाश गुरव यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुड, जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्ट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार, माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते।